सावर अरे म्हणा. भाग 35. पार्थ म्हणाला, स्वरा. त्याने आवाज दिला. स्वरा म्हणाली, प्लीज आता नको ना, मला इथं थांबायचं नाही आहे. हे देखील तिने डोळे बंद करूनच सांगितलेलंच होतं. तिचा चेहरा पूर्ण उतरलेला होता, अगदी मलून झालेला होता. तिची ही त्याच्यामुळे झालेली अवस्था बघून त्याचे डोळे पुन्हा भरून आले. प्लीज माझ्या जाण्याची सोय करा, तिने पुन्हा म्हणाली. तिने असं म्हणताच त्याने झटकन तिला स्वतःच्या मिठीत ओढून घेतलं. सॉरी ना राणी, आय एम सॉरी, आय लव्ह यू स्वरा, असं म्हणत त्याने तिला अजून मिठीत आवडलं. त्याच्या या कृतीने आणि बोलण्याने तिने त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्याने देखील तिला थोडं मिठीतून बाजूला केलं आणि तिच्याकडे बघू लागला. ती डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे बघू लागली आणि तशीच खिन्न होत थोडं हसलीच. स्वरा म्हणाली, पुन्हा खोटं, पुन्हा मला किदवडायचं आहे ना, पण आता त्याची गरज नाही. मी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे. मी अशोक सरांना कॅफे सोडत असल्याचं रिझाईन लेटर देखील पाठवलेलंच आहे. तिने असं म्हणताच त्याने रागातच तिला स्वतःजवळ ओढलं आणि सरळ तिचे ओठ स्वतःच्या ओठांवर ठेवले आणि आवेगाने तिचे चुंबन घेऊ लागला. तिला आधी तर समजलंच नाही, पण जसं समजलं तसं ती त्याला मागे ढकलू लागली. पण जास्त वेळ नाही, त्याने तिचे पूर्ण ओठ स्वतःच्या ओठात मिसळलेलेच होते. आता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून पुन्हा ती त्याला ढकलू लागली. त्याने देखील तिचे ओठ सोडले आणि रागात तिच्याकडे बघतच, पुन्हा माझ्यापासून लांब जायचा विचार करायचा नाही, कधीच नाही. आता सांगितलं ना माझं प्रेम आहे म्हणून तुझ्यावर, तरी तुला खरं वाटत नाही तर ठीक आहे. उद्याच आपण मुंबईला जातोय आणि तुझ्या बाबांसोबत बोलून आपण लग्न करतोय, त्याने तिचे दोन्ही खांदे पकडत म्हणाला. पण ती तर मोठमोठे श्वास घेत त्याच्याकडे बघत होती. किसच इतका वेळ घेतली होती की तिला दमच लागलेला होता. या केसमध्ये तिचं रडणं तर थांबलं, पण आता त्याच्या या बोलण्याने तिचे डोळे मोठे झाले. अशी बघू नकोस, तू मला माझी जीवनसंगिनी म्हणून माझ्या आयुष्यात हवी आहे. तुला मी कधीच लांब करणार नाही आणि तूही माझ्यापासून लांब जायचं नाही, असं म्हणून त्याने तिचे विस्कटलेले केस नीट करायला हात पुढं केला, पण तिने तो हात पकडला. स्वरा म्हणाली, पुन्हा बोला, तिने बारीक आवाजात म्हणाली. तिला विश्वास बसत नव्हता की तो आता काय बोलला. त्याला आता थोडं हसायलाच आलं. पार्थ म्हणाला, राणी मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. राणी मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, त्याने तिच्या गालांवर हात ठेवत म्हणाला. एका क्षणात ती त्याच्या मिठीत इतक्या आवेगाने शिरली की तिच्या त्या आवेगाने तो मागेच ढकलला गेला. ती अजूनही बेडवरच होती आणि त्याने एक पाय बेडवर दुमटून दुसरा खाली ठेवला होता, पण वेळीच सावरत त्याने त्याचा एक हात मागे बेडला घट्ट करत एक हात तिच्या कमरेवर गुंडाळत तिला स्वतःच्या मिठीत सामावून घेतलं. तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते. त्याने आता स्वतःचा आणि तिचा बॅलन्स सांभाळून दुसरा हातही तिच्या कमरेभोवती घेतला. थोडा वेळ ते मिठीतच होते. त्याने मिठी घट्ट करत सॉफ्ट त्याने प्रेमाने साथ घातली. ती त्याची मिठी अनुभवतच, तुझी लिपस्टिक अजूनही ओठांनाच आहे, ती पूर्ण गेली नाही. त्याने हसतच तिला मिठीतून बाजूला केलं आणि तिच्या ओठांना बघत म्हणाला. ती जरी बाजूला झाली असली तरी तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यातच होते. ती थोडी गोंधळली आणि तो काय बोलला याचा विचार करत त्याच्याकडे बघू लागली. तो समजून गेला की हिला हिट समजलेलीच नाही. पार्थ म्हणाला, मी म्हणालो अजूनही लिपस्टिक आहे तुझ्या ओठांवर, असं म्हणत तो बोट तिच्या ओठांच्या लायनिंगवर फिरू लागला. तिला लगेच त्याचं बोलणं क्लिक झालं. तशी ती त्याच्यापासून लांब होण्यासाठी तयार झाली, पण उपयोग झाला नाही. त्याने चाचपडत दाखवत तिला कमरेला पकडत सरळ मांडीवर बसवलं. ती केवढी चीच होती त्याच्यासमोर. तिची पाठ त्याच्याकडे असल्यामुळं आता ती अवघडली. स्वरा म्हणाली, पार्थ काय करताय तुम्ही, सोडा, असं म्हणत ती मांडीवरून उठू लागली. पार्थ म्हणाला, का तुला प्रेम बघायचं होतं ना माझं, मग मी असाच आहे, असं म्हणत त्याने मागूनच तिच्या मानेंवर ओठ ठेवले. त्याच्या या कृतीने तिच्या अंगावर लव ताड झाली आणि तिने मान आकसून घेतली, पण आता तो सिरियसली मोडवर आला होता. सॉफ्ट, तिने डोळे बंद ठेवत म्हणाला. त्याने तसंच तिच्या मानेत आपली हनुवटी ठेवत मागून कमरेवर आलेल्या हातात तिचे हात पकडत तिच्या बोटांना आपली बोटं गुंफली. तू माझं पहिलं प्रेम आहेस आणि ज्या माणसांवर मी प्रेम करतो त्याच्यावर आपोआप माझा अधिकार गाजवतो. तो हे सर्व डोळ्यात वेगळा जुनून घेऊन बोलत असावा. त्या माणसांमध्ये तूही आलेली आहेस, तर माझ्यापासून लांब किंवा मला इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर, असं म्हणत त्याने तिच्या मानेकडची स्किन दातात जोरात पकडली. काय करताय, असं म्हणत तिने तिथे तो चावला तेथे हात ठेवत तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची ती नजर बघून ती थोडी घाबरली. तो एकटक तिच्या डोळ्यात शांत नजरेत बघत होता.
त्याने तिची होणारी भीती बघतच स्वतःचे एक्सप्रेशन चेंज केले. पार्थ म्हणाला, बाबाकडे तुझा हात मागायला कधी येऊ? त्याने तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला. ती एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती. बोललीस? अजूनही ती मान मागे करून त्याच्याकडे बघत बोलली होती. बोलताना त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळले. तेव्हा तिने पापण्या मिचकावत स्वरा म्हणाली, तुम्ही मुंबईला याल तेव्हा. असं म्हणत तिने पुढं बघितलं आणि त्याचे दोन्ही हात हातात घेतले आणि त्याच्यावर आपले हात ठेवले आणि दोघांचे हात बघू लागली. तिच्या या कृतीने त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कदाचित ती दोघांच्या हातांची साईज बघत असावी, जी बघायला गेले तर त्याच्या हातांचे पंजे भरीव जाड होते आणि लांब लांब बोटे होती. रोज व्यायाम असल्याने पंजांना थोडा खरबडीतपणा आला असावा. तेच त्याच्या तुलनेत तिच्या हातांची बोटं लहान होती आणि हातही सॉफ्ट आणि गुलाबीसर दिसत होते. त्याच्या पंजामुळे तिचे पंजे लहान मुलांसारखे दिसत होते. आता ती लाड करून घेण्याच्या मूडवर आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही. त्याने पुन्हा तिच्या मानेवर हनुवटी ठेवली. उद्या तुला सोडायला मुंबईला येतो आणि मग पुन्हा इकडे येईल. असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या मानेवर किस केलं. आता मुंबईचा विषय निघताच तिला कॅफेची आठवण झाली. ती आता या सगळ्या प्रेमाच्या दुनियेतून बाहेर येत त्याच्या मांडीवरून उठली आणि त्याच्यासमोर मांडी घालून बसली. स्वरा म्हणाली, पण मी तर अशोक सरांना माझं रिझाईन लेटर पाठवलेलंच आहे. त्याचं काय करायचं? तिने तोंड बारीक करत म्हणाली. तिला आता टेन्शन आलेलंच होतं. त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं आणि तो बेडवरून उठला आणि खिडकीजवळ जात, बरं केलंस. आता तेथे काम करायची तुला गरज नाही. असं म्हणत त्याने एक हात खिशात आणि दुसरा हात खिडकीवर ठेवला. त्याला माहीत होतं की तिला त्याचं बोलणं कदाचित आवडेल किंवा नाही. पार्थ, तुम्ही असं का बोलत आहात? मी तेथे जॉब करते. तीही बेडवरून उठत त्याच्या थोडी बाजूला मागे उभी राहिली. पार्थ म्हणाला, मग मीही तेच बोलत आहे ना स्वरा, की तुला तेथे जॉब करायची गरज काय आहे? त्याने आता तिच्याकडे थोडं वळून म्हणाला. स्वरा म्हणाली, पार्थ, गरज आहे म्हणून तर जॉब करत आहे ना. बाबांचं ऑपरेशन करायचं आहे. घरी माझे इन्कमवरच घर चालत आहे. पार्थ म्हणाला, मी असताना तुला या सगळ्या गोष्टींची काळजी करायची गरज आहे का? आता तू माझी आहेस तर तुझे सगळे प्रॉब्लेम पण माझे आहेत असं समज. तो आता तिचे एक्सप्रेशन बघत होता, कारण त्याला तिचा स्वभाव समजून आलेलाच होता की ती इतक्यात तरी तयार होणार नव्हती. स्वरा म्हणाली, नाही, तुम्ही बोलत आहात ते मला पटत नाही. जोपर्यंत आपलं लग्न होत नाही मी कॅफेमध्ये जॉब करावा ही माझी इच्छा आहे आणि गरज पडली तर पुढेही करेन. असं म्हणत ती त्याच्यापासून 2 पावलं पुढं गेली असेल की पुन्हा ओढली गेली, कारण त्याने तिचा हात खेचत तिला पुन्हा स्वतःसमोर उभं केलंच होतं. पार्थ म्हणाला, तुला खरंच माझं न ऐकता कॅफेमध्ये जॉब करायचा आहे का? त्याने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडत म्हणाला. स्वरा म्हणाली, पार्थ, यात ऐकण्याचा प्रश्न कुठे येतो? मला माझं घर चालवायचं आहे. त्यासाठी जॉब करणं महत्त्वाचं आहे ना. तिने देखील त्याच्याकडे बघतच म्हणाली. पार्थ म्हणाला, स्वरा, तुला समजतंय का तू काय बोलत आहेस? मी इकडं कर्नाटकमध्ये आणि तू मुंबईमध्ये, कसं शक्य आहे? त्याने आता शांतपणे तिला खरी परिस्थितीची जाणीव दिली आणि आता कुठं तिला समजलं की पार्थ कर्नाटकमध्ये आहे तर तिला लग्न करून येथेच कर्नाटकला यावं लागेल. दुसरा ऑप्शन असता तर वेगळी गोष्ट होती. ती काहीच न बोलता शांत झाली. तसा त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. पार्थ म्हणाला, सॉफ्ट, तू आता जास्त विचार करू नकोस. आपण यावर विचार करू, पण प्लीज माझ्यापासून लांब जायचा विचारही करू नकोस. असं म्हणत त्याने तिला हलकेच मिठीत घेतलं. तोच नंदा म्हणाली. हा आवाज येताच दोघांनीही त्या दिशेला पाहिलं. नंदा दरवाजात उभ्या होत्या, तेही कमरेवर हात ठेवत. त्यांना बघून स्वराने पार्थच्या मिठीतून बाजूला जायला बघितलं, पण त्याने नंदांना बघून तिला काही लांब जाऊ दिलं नाही. नंदा म्हणाली, अरे काय हे दिवसाढवळ्या काय बघायला मिळत आहे मला? नंदा यांनी त्याची ॲक्टिंग सुरू करत कमरेवर हात ठेवत रूममध्ये आल्या. आपल्या आईची ही नोटंकी पार्थला चांगलीच ओळखून होता. तो काहीच न बोलता गालात हसत तिला मिठीत पकडून राहिला. स्वरा म्हणाली, आहो सोडा मला, काय करताय? सोडा. स्वरा बिचारी खूपच घाबरली होती. तिला पार्थचा राग येत होता, पण तो कसला सोडतोय? त्याला उलट अजून गंमत वाटत होती. तो तिला खट्याळ नजरेने बघत होता. तिची सुटाची धडपड. नंदा म्हणाली, अगं बाई, मी याला माझ्या होणाऱ्या सुनेला समजायला पाठवलं होतं, तर हे दोघे माझ्याच रूममध्ये रोमॅन्स करायला लागले. काय बोलायचं बाई आजच्या पिढींना? नंदा अजून मोठ्याने बोलल्या. आता स्वरा रडकुंडीला आली होती. तिचे डोळे पाण्याने भरले. ते भरलेले डोळे घेऊनही ती पार्थकडे मान वर करून केविलवाल्या नजरेने बघू लागली की सोडा मला मिठीतून. पार्थ म्हणाला, अम्मा बस कर तुझी नोटंकी. ती आता रडायला आलेली आहे. हे बघ,
असं म्हणत त्याने नंदांना तिच्याकडे बघायला सांगितलं. तशा नंदा देखील हसतच तिच्या जवळ आल्या, पण हा काही तिला सोडेना. मग मात्र नंदांनी त्यांच्या हातांवर चापट मारली तसा पार्थने तिला हसतच सोडलं. नंदा म्हणाली, तू सोड आधी माझ्या सुनेला. असं म्हणत त्याने तिला स्वतः जवळ उभं केलं. तिने मान खाली घातली, पण माझ्या सुनेला हा शब्द जेव्हा तिला क्लिक झाला तेव्हा ती डोळे मोठे शॉक चेहरा घेऊन एकदा नंदा आणि एकदा पार्थकडे बघू लागली. या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.